बेलापुर स्थित 40+ मैदान को बचाने को लेकर अपने अस्तित्व की लड़ाई लड़ रहे नवी मुंबई के प्रकल्पग्रस्त 40+ खिलाड़ियों ने आज मनपा मुख्यालय पहुंचकर प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। हाथों में बैनर लिए मैदान बचाओ का नारा देकर इन कैप्टन्स और खिलाड़ी हॉस्पिटल्स और मेडिकल कॉलेज के लिए हाथ से जाते मैदान के लिए संघर्ष की लड़ाई लड़ रहे हैं। पानी सिर से ऊपर जाते देख आज मैदान को हर हाल में जीवित रखने के लिए मुख्य शहर अभियंता शिरीष अरद्वाड़ से मुलाकात कर उन्हें ज्ञापन भी सौंपा। मैदान को लेकर छिड़ी सियासत को लेकर आक्रोशित खिलाड़ियों ने स्थानीय विधायक के खिलाफ अपना रोष व्यक्त किया और कहा कि 2022 तक मैदान के लिए हमारा साथ देने वाली विधायक आखिर क्यों पीछे हटी। अगर न्याय नहीं मिला तो खिलाड़ियों ने आमरण उपोषण से लेकर आत्मदहन का इशारा भी प्रशासन को दिया है। आगामी विधानसभा चुनाव पर बहिष्कार डालने का भी इशारा इन 40+ खिलाड़ियों ने दिया। बघा, स्थानिक आमदार आमचे 2022 जानेवारी पर्यंत स्थानिक आमदार आमच्या बरोबर होत्या। त्यांची जवळजवळ 10 पत्र आहेत पालिकेला आणि सिडकोला की हे मैदान कायमस्वरूपी राहावं म्हणून स्थानिक आमदारांचं पत्र आहे। परंतु अचानक काय झालं की जानेवारी 2022 नंतर त्यांना काय स्वप्न झालं की इथे हॉस्पिटल हवं। त्यांची पत्र आहेत, आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवले, आता पण दाखवू शकतो की ते आमचं हॉस्पिटलला बिलकुल विरोध नाही। हॉस्पिटल ही काळाची गरज आहे आणि झालंच पाहिजे, परंतु त्याच्याच बाजूला 9.5 एकरचा जागा आहे या आमच्या ग्राउंडच्या बाजूला। इकडे पोलिसांच्या बाजूला 150 एकर आहे, तिथे एक आमदार निवास होते, बाजूला लायब्ररीसाठी जागा आहे, 80 एकर जागा आहे, पण तुम्ही ती का घेत नाही। निव्वळ स्थानिकांनी किंवा एखाद्या खेळाडूंनी जे बनवले आकसापोटी स्थानिक आमदार मला वाटतं ते हॉस्पिटल व्हावं त्यासाठी कारण त्याला देखील माहिती ते होणार नाही, कारण नवी मुंबईच्या आणि याच्या मेडिकल काउन्सिलच्या नॉर्म्स सगळे आहेत, सीआरझेडचे नियम आहे, याच्यानुसार ते हॉस्पिटल होणारच नाही, बाधित जागा आहे। परंतु एक दिखावा करण्यासाठी आणि मी काहीतरी आता विधानसभा इलेक्शन इथे काहीतरी केलं हे लोकांना भुलवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय। त्याला या जनता आमची भुलणार नाही, कारण आमचं ही मागणी आहे ती आमची वैयक्तिक नाहीच आहे, स्थानिकांचे सर्व ग्रामस्थांची आहे। इथे बेलापूरचा खेळाडू खेळू शकतो, दिव्याचा खेळू शकतो, घनसोळीचा खेळू, सगळी मुलं इथे येऊन खेळू शकतात। त्यामुळे सर्वांसाठी ही मागणी आहे आणि त्यांची स्थानिक आमदारांची मागणी फक्त स्वतःचा काही हेतू साध्य करण्यासाठी त्या गोष्टीचा आम्ही निषेध। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।